खबर डोंबिवली शहर से आ रही है। मुंबई शहर की सांस्कृतिक नगरी डोंबिवली शहर को बदनाम करने वाली घटना प्रकाश में आई है। यहाँ के मननेवाड़ी, कालूनगर, ठाकुरवाड़ी में दो दलित युवकों पर कातिलाना हमला किया गया है। घायल अवस्था में सूरज दबाले और सुनील काउतकर को डोंबिवली के शास्त्री नगर अस्पताल में भर्ती किया गया है। बताया जाता है कि इन दोनों दलित युवकों को निचली जाति का बताकर चाकू तलवार से घायल किया गया है। इस मामले में डोंबिवली के विष्णुनगर पुलिस में 3 आरोपियों को गिरफ्तार किया गया है और मामला दर्ज किया गया है और डोंबिवली के एसीपी हेमाले साहब ने एट्रोसिटी एक्ट के अनुसार मामला दर्ज करके जांच पड़ताल शुरू किया है। इस विषय में हमारे संवाददाता ने जख्मी सूरज दबाले और सुनील काउतकर की प्रतिक्रिया ली है। कशासाठी सुनील दिलीप काउतकर त्या दिवशी ते जुगाराचा डाव बसतो तिथे ते बदलापूरचं प्रकरण निघलेलं, तर तो राजू भोईर उर्फ लंकी राजा त्याचं झालेलं। टोटल किती मुलं होते सर्व? टोटल 20-25 जण होते। त्यांनी आल्यानं डायरेक्ट त्यांच्या हातामध्ये काय काय होतं? तलवार होती, तो रॉड होते, बांबू होते। ते मारायचे जर काय कोणी कोणाला काय किती मारलं ते बी कळलं, पण बांबूचे फटके आणि रॉडचे फटके होते मला माहिती। आणि एकाने माझ्या हातात पोटात चाकू मारत होता, तर मी तो हाताने पकडला। कशासाठी मारलं काय सांगितलं? त्यांनी ते जुगाराचे जे आपल्या जातीवरनं त्यांनी एक वेगळं शब्द वापरलेले, आम्ही बोललो त्याला म्हणून झालं। काय शब्द वापरले? तुझं नाव सांग। सूरज नारायण धबाले। आम्ही ठाकुरवाडीमध्ये राहतो, पोलीसनगरमध्ये। तिथं मुंडेवाडीकडून एरिया आहे आमच्या घराच्या बाजूला। आम्ही लहान तिथेच मोठे झालो। तिथे पत्ता डाव बसवतात, तो गावातनं मोठ्या गावातनं गावाला येतात पत्ते वगैरे खेळायला। आणि आम्ही पण तिथे लहानच्या मोठं आम्ही तिथे थांबतो, कारण की आमच्या एरियामध्ये आम्ही थांबतो। तर मागे बदलापूरला काहीतरी झालं होतं, रामाबद्दल ती मुली काहीतरी बोलली असेल, त्या गोष्टीवरून ते आम्हाला बोलले तुम्ही जे बी बोलले असे तसे काही ना काय बोलता रामाला येते बोला। आमचा संबंध काय, जे बोलले त्यांना बोलायचं होतं ना। त्या गोष्टीवरून थोडा वाद झाला, बोलाबोली झाली। ते आम्हाला बोलायला लागले, आम्ही बोलायला लागले। बोललो हां तुम्ही पण आरक्षण घेतातच ना, बोललो आम्हाला तुम्ही बोलले जे बोलले असेल तुम्हाला आरक्षण दिलं, आमच्याविषयी असं तुम्हाला आरक्षण आहे ऑफिसवाल्यांना। तर आम्हाला आरक्षणाची गरज नाही, काही नाही बोलते, तिथे मला ठेवा पीक बोलते, आम्हाला गरज नाही त्याची कसली। तर बोलतो नीट बोलतो बोलतात। तर त्याच्यावरून झाला दुसऱ्या दिवशी वापस तोच वाद झाला। त्याच वादामुळे त्यांनी पोरं बोलले गावातले अजून आम्हाला डायरेक्ट मारायला। मग ते आले, डायरेक्ट मारायला चालू केलं आम्हाला। त्यांनी चाकू घातला माझ्या मोठ्या पोटामध्ये, तलवारीची उपट मारली इथे, आणि माझ्या मामाच्या पोरांना पण खूप मारलं। याच्यामुळे झाले। त्याला पण मारलं? हां, त्याला पण। आणि बोलायला लागले तुम्ही भिंत्या असे तसे उपरे बोलते, तुम्ही लायकी नाही जेवी बोलायची बोलते, तर मला गावाच्या बाहेर याच्यामुळे ठेवतात बोलतात, असं खूप काय बोलले आम्हाला। आम्ही दोघंजण होतो, तर आमच्यावर अन्याय केला त्यांनी खूप। त्याच्यामध्ये सगळे दोघंजण पकडलेत, बाकीचे फरार आहेत। ते पैसे जोरावर हे करतात, आम्हाला बोलतात केस माग घे, नाही तर परत तुम्हाला मारू, वापस भेटणार ना तुम्ही आम्ही सुटून आल्यावर, असं बोलत होते। बघू जे होईल ते आता पुढे करू आम्ही काय करायचं, असं आम्ही बोललो। डोंबिवली जैसी सांस्कृतिक नगरी में दलित युवकों पर जानलेवा हमला करने वाले सभी आरोपियों को 1 सप्ताह में गिरफ्तार करने की मांग की गई है। नहीं तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिरक्षण पक्ष की ओर से 1 अप्रैल के दिन डोंबिवली एसीपी कार्यालय पर मोर्चा निकालने की चेतावनी दी गई है। इस अवसर पर नरसिंह दत्तू गायसमुद्रे, नाना गायसमुद्रे तथा हरीश इंगले ने ये चेतावनी दी है। इस गंभीर मामले में गायसमुद्रे ने डोंबिवली पुलिस को एक अल्टीमेटम पत्र के जरिए ये चेतावनी दी है। सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम। 15 तारखेला मुंडेवाडी, काळूनगर, ठाकुरवाडी, डोंबिवली पश्चिमला 2 दलित मुलांवर जो चाकूने वार आणि हल्ला करण्यात आला, त्या प्रकरणासह विष्णुनगर पोलीस स्टेशन संबंधित आहे। त्या संबंधित पोलीस स्टेशनला वार झालेला जो पीडित व्यक्ती आहे तो गंभीर हालतमध्ये तिथं पोहोचल्यानंतर पोलीस स्टेशननं सर्वात प्रथम त्यांना सहकार्य करायचं होतं, तर ज्यांनी तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते त्यांनाच त्यांच्यावर चापट मारण्यात आली, त्यांना उलटसुलट टाळाटाळीची उत्तरं देण्यात आली। त्यामुळे ते प्रकरण त्यांना ॲडमिट करण्यात आलं। ॲडमिट केल्यानंतर जे संबंधित गुन्हेगार आहेत त्यांच्यावर ॲट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल झाले, संबंधित गुन्हे दाखल झाले। त्यानंतर तपास एसीबी साहेबांकडे आला, परंतु आता जे 10 आरोपी आहेत त्यामध्ये 10 आरोपींपैकी फक्त 2 आरोपींना त्यांनी अटक करण्यात आल्या आणि 1 आरोपी अजून एक तिसरा
तो मायनर आहे, त्याच्यामुळे त्याला चाइल्ड होममध्ये ठेवण्यात आलं आहे. आता जे फरार आरोपी आहेत 7 ते 8 ते अजूनसुद्धा कायद्याचा भंग करून आणि पोलीस प्रशासनाचा अपमान करून मोकाट फिरत आहेत. त्यामुळे आमची एकच मागणी आहे, येणाऱ्या ह्या 1 तारखेपर्यंत जोपर्यंत जे संबंधित आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात येणार नाही, तर 1 तारखेला आम्ही मोर्चा काढणार आहेत. या मोर्चामध्ये पूर्ण समाज उतरणार आहे आणि याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्यास पूर्ण पोलीस प्रशासन जबाबदार राहणार आहे, याची नोंद घ्यावी. जय भीम जय महाराष्ट्र. आज आमचे नाना गायसमुद्रे यांनी जे प्रकार उघडीस आणला त्या प्रकारचं असं दिसतं आहे की पोलिसांनी कर्तव्यात कसूर आणि कर्तव्यात हाय काय जे काय त्यांचं नाव भोसले ज्या प्रकारे तो ज्याला लागलेला तो तिथं उपस्थित असतो आणि गुन्हा नोंद करायला दिरगाई केली पोलिसांनी, ही एक खेदची बाब आहे. आज बी 21व्या सदीत जो जातीवाद आहे, आज बोलल्या जातं आहे की ग्लोबलायझेशन आहे, पण हे ग्लोबलायझेशन दिसत नाही. इथे एकच प्रकार दिसतो, आज बी समाजात त्रेड निर्माण आहे. आज आमचं उन्नती, आमचे विचार, आम्ही शिक्षणाच्या जोरावर पुढे चाललो आहे, परंतु आमची उन्नती आज बी लोकांना खपत नाही. आणि ज्या प्रकारे हा गुन्हा घडला आहे त्याच्यामध्ये पाहता काही आरोपी मोकाट आहे, त्या आरोपी घरी बसल्यात किंवा इतर फिरतात आणि काही मला वाटतं 3 का 4 एक म्हात्रे 2 आहे आणि एक राजू भोईर करून आहे, असे 3 आरोपी आज बी मोकाट आहे. पत्र नाही त्या 8 आहे, पण पत्रावर ज्या केस मध्ये 5 आरोपी आहे त्याच्यापैकी 3 आज बी मोकाट आहे. त्या अटक व्हावा लवकरात लवकर, नाही तर नाना गायसमुद्रे यांनी ज्या प्रकारे आमच्या राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष यांनी पत्र दिलं आहे की आम्ही 1 तारखेला मोर्चा काढू आणि हा मोर्चा मोठ्या प्रमाणात असणार. कायदा सुव्यवस्था बिघडला त्याला प्रशासन दोषी असणार, याची नोंद घ्यावी. जय भीम जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तो गायसमुद्रे आज बघत आहे मोठेगावमध्ये आमचे ते बौद्ध बांधव त्या ठिकाणी राहतात आणि कशा प्रकारे त्यांच्यावर चाकूने हल्ले केले, त्याच्यानंतर त्यांच्यावर कोयते चाकू अशा प्रकारे जवळजवळ 20 ते 25 मुलं त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्यांना मारण्याचं कट कारस्थान केलं होतं. परंतु काही कारणानुसार त्या ठिकाणी काही लोक आपले देखील पोहोचल्यामुळे त्या ठिकाणी घेऊन त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आले. पोलीस स्टेशनला घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणारे ठाणे अंमलदार काय भोसले आणि आव्हाड ही 2 व्यक्ती त्या ठिकाणी होते. परंतु त्या ठिकाणी त्या मुलाला सर्वात पहिलं कुठल्याही मुलाला जर मार लागलेला असेल तर सर्वात पहिलं त्यांना हॉस्पिटलला सोय करून त्यांच्यासोबत पोलीस जायला पाहिजे. परंतु त्या ठिकाणी असं न घडता त्या ठिकाणी जी मुलं सोबत होते त्याला सांगत होते की तात्काळ साहेब त्यांना पोलीस स्टेशनला घ्या, पोलीस स्टेशनहून त्यांना हॉस्पिटलला न्या. परंतु त्या मुलांना त्या ठिकाणी मोठा गोंधळ करावा लागला. त्या ठिकाणी त्यांनी डोक्यामध्ये आपल्या फरच्या तोडून घेतल्या तरी पोलिसांना त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये दया किंवा नाही आली. म्हणजे असे कसे गेंड्याच्या कातडीचे पोलिस आहेत की त्या ठिकाणी जी आमचे लोक गेले असता मार लागलेला असं रक्त वाहत होतं, परंतु त्यांना तात्काळ हॉस्पिटलला नेण्याची त्यांनी कोणी दाखवली नाही किंवा त्यांनी हिंमत दाखवली नाही. त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे, जे आवड असेल किंवा जे कोणी त्याच्या संबंधित अधिकारी त्यावेळेला ड्युटीवर असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करावे. सर्वात प्रथम माझी मागणी आहे. दुसरी माझी मागणी अशी आहे, जी मोकाट फिरायलेत, जे गुंड प्रवृत्तीचे जी समाजात तीड निर्माण करण्याचं जी कटकारस्थान चालू आहे, जे आरोपी फिरतात त्यांना तात्काळ अटक करावी, अशा पद्धतीची देखील माझी मागणी आहे. तिसरी मागणी आमची अशी आहे की तुम्ही जर येणाऱ्या 4-5 दिवसात त्यांना अटक नाही केलं तर येणाऱ्या 1 तारखेला आम्ही भल्ला मोठा मोर्चा काढणार आहे, तीव्र मोर्चा काढणार आहे आणि ह्या डोंबिवली कल्याणमध्ये असं दाखवून देणार आहे. ह्याच्या पुढे जर आमच्या दलित बांधवावर अन्याय किंवा अत्याचार करण्याचं कोणी जर कट कारस्थान केलं तर त्यांना जसेच तसं उत्तर दिलं जाईल. एवढंच बोलून थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम. इस अवसर पर अन्य लोगों के अलावा भूमिपुत्र पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे, खान सामाजिक फाउंडेशन के अध्यक्ष इस्लाम इकबाल खान उर्फ अरबाज भाई, अल्ताफ खान, अंबादास भालेराव, सुधीर सावंत, किशोर सोनोने सहित सक्षम गोंडगे, सनी मोरे, आर्य गायकवाड़, विजय, अक्षय, संदेश, तुषार तथा बाबा साहेब काउकर इत्यादि उपस्थित थे.